तूळ राशी साप्ताहिक राशी भविष्य 20 ते 26 जुलै 2026। नमस्कार मंडळी, कधी तुम्ही असा अनुभव घेतला आहे का की आयुष्यात सर्व काही अगदी शांत दिसत असते, पण मन मात्र सतत सांगत असते काहीतरी घडणार आहे। जर तुमची रास तूळ असेल तर या आठवड्यात तुमच्या मनाला येणाऱ्या अशा सूक्ष्म जाणीवा दुर्लक्षित करू नका। तूळ राशीच्या व्यक्ती प्रत्येक गोष्टीत समतोल शोधतात, कोणाशीही अन्याय होऊ नये, प्रत्येक निर्णय योग्य असावा आणि प्रत्येक नातं जपलं जावं यासाठी तुम्ही मनापासून प्रयत्न करता। पण अनेकदा इतरांच्या आनंदाचा विचार करताना तुम्ही स्वतःच्या मनातील आवाज मागे टाकता आणि कदाचित याच गोष्टीत बदल घडवण्यासाठी हा आठवडा आला आहे। 20 ते 26 जुलै दरम्यान तुमच्या आयुष्यात काही घटना अशा घडू शकतात ज्या सुरुवातीला अगदी साध्या वाटतील। एखादा अनपेक्षित संवाद, एखादा विसरलेला विषय पुन्हा समोर येणे, अचानक मिळालेली माहिती किंवा एखाद्या व्यक्तीचे बदललेले वागणे, या सर्व गोष्टींमध्ये एक समान धागा असेल। तो धागा म्हणजे नियती तुम्हाला एक नव्या निर्णयाकडे घेऊन जात आहे। गेल्या काही दिवसांपासून जर तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल संभ्रमात असाल, हे करावे की नको, या व्यक्तीवर विश्वास ठेवावा का, आता थांबावे की पुढे जावे, असे प्रश्न मनात असतील तर या आठवड्यात त्यांची दिशा हळूहळू स्पष्ट होऊ लागेल। पण लक्षात ठेवा, विश्व कधीही सर्व उत्तरे एकाच वेळी देत नाही। ते आधी संकेत देते, मग अनुभव देते आणि शेवटी सत्य समोर आणते। या आठवड्यात तुमच्या आसपासची काही माणसे तुम्हाला नव्याने समजतील। काही जण ज्यांच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला होता ते अपेक्षेप्रमाणे वागणार नाहीत, तर काही शांत स्वभावाची माणसे योग्य वेळी तुमच्या पाठीशी उभी राहतील। त्यामुळे या आठवड्यात शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवा। आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तूळ राशीचे लोक अनेकदा निर्णय घेण्यात वेळ लागतात, कारण त्यांना प्रत्येक बाजू समजून घ्यायची असते। हा गुण चांगला असला तरी कधीकधी जास्त विचार केल्यामुळे संधी हातातून निघून जाऊ शकते। म्हणून या आठवड्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक निर्णय परिपूर्ण असावा, यापेक्षा तो योग्य वेळी घेतला जाणे अधिक महत्त्वाचे असते। कदाचित या 7 दिवसात तुम्हाला वारंवार एखादा विचार, एखादा अंक, एखादे स्वप्न किंवा एखादा योगायोग दिसेल। अशा गोष्टींकडे घाबरून किंवा अंधविश्वासाने पाहण्याची गरज नाही, त्या तुम्हाला तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींकडे अधिक लक्ष देण्याची आठवण करून देत असतील। या आठवड्यात तुमच्या मनात एक मोठा प्रश्न शांतपणे विरघळू लागेल, त्याचे उत्तर बाहेर कुठे नसून तुमच्याच अंतर्मनात आहे हे तुम्हाला जाणवू शकते। आणखी एक विशेष संकेत, या आठवड्यात एखादी छोटी घटना पुढील काही महिन्यातील मोठ्या बदलाची सुरुवात ठरू शकते। त्या क्षणी ती साधी वाटेल, पण नंतर मागे वळून पाहताना तुम्ही म्हणाल, खरा बदल तर इथूनच सुरू झाला होता। म्हणून या आठवड्यात घाई करू नका, कोणत्याही व्यक्तीबद्दल लगेच मत बनवू नका आणि स्वतःच्या मनाचा आवाज नक्की ऐका। तर चला आता पाहूया 20 ते 26 जुलै 2026 या आठवड्यात तूळ राशीसाठी नियतीने कोणते गुप्त संकेत ठेवले आहेत, कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायचे आहे आणि कोणता छोटासा योगायोग भविष्यातील मोठ्या बदलाचे कारण ठरू शकतो। तूळ राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्याची सुरुवात एखाद्या शांत नदीसारखी होईल। वरून सर्व काही स्थिर वाटेल, पण पाण्याखाली प्रवाहाची दिशा बदलत असेल। अगदी तसाच काहीसा अनुभव या 7 दिवसात तुम्हाला येऊ शकतो। बाहेर फारसे काही बदलत नाही असे वाटेल, पण तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टींची पायाभरणी शांतपणे सुरू असेल। या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एक विलक्षण योगायोग घडू शकतो। तुम्ही ज्या व्यक्तीचा, विषयाचा किंवा ठिकाणाचा विचार करत असाल त्याच्याशी संबंधित एखादी घटना अचानक समोर येऊ शकते। हे भविष्यात काय होणार याचा निश्चित पुरावा नसला तरी तुम्हाला तुमच्या लक्ष्याचा आणि प्राधान्याचा पुन्हा विचार करण्याची संधी देऊ शकते। गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनात चालू असलेला एक गोंधळ आता कमी होऊ लागेल। ज्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही बाहेर शोधत होता त्याची दिशा तुमच्या स्वतःच्या अनुभवातून मिळू शकते। कधी कधी योग्य उत्तर दुसऱ्यांकडे नसते, तर ते आपल्या निरीक्षणातून आणि शांत विचारातून मिळते। या आठवड्यात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, प्रत्येक हसरा चेहरा मनापासून आनंदी असेलच असे नाही आणि प्रत्येक शांत व्यक्ती तुमच्यापासून दूर गेली आहे असेही नसते। त्यामुळे लोकांना त्यांच्या कृतींवरून ओळखा। घाईघाईने कोणाबद्दल मत बनवू नका। तुमच्या स्वभावात प्रत्येकाला समजून घेण्याची आणि प्रत्येक परिस्थितीत समतोल राखण्याची क्षमता आहे। पण या आठवड्यात अशी वेळ येऊ शकते जेव्हा तुम्हाला स्वतःच्या बाजूने ठामपणे उभे राहावे लागेल। सर्वांना खुश करण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या मनाविरुद्ध निर्णय घेऊ नका। आठवड्याच्या मध्यात एखादी गोष्ट अपेक्षेप्रमाणे होणार नाही,
त्या क्षणी निराशा येऊ शकते, पण काही दिवसांनी तुम्हाला समजेल की हा विलंब तुमच्या हिताचाच होता. त्यामुळे कोणतीही गोष्ट उशिरा झाली तर ती संपली असे समजू नका. या 7 दिवसात तुमच्या आयुष्यातील एखादे जुने प्रकरण पुन्हा समोर येऊ शकते. पूर्वी अपूर्ण राहिलेला संवाद, विसरलेली कल्पना किंवा अर्धवट सोडलेले काम पुन्हा तुमचे लक्ष वेधून घेईल. यावेळी त्याकडे वेगळ्या दृष्टीने पहा, कारण तुम्ही पूर्वीचे राहिलेले नाहीत, तुमचा अनुभव वाढला आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला जाणवेल की काही लोक हळूहळू तुमच्यापासून दूर जात आहेत. त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येक नाते कायम टिकावेच असे नसते. काही नाती फक्त आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवण्यासाठी आयुष्यात येतात. या आठवड्यात तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढलेला असेल, त्यामुळे रागाच्या भरात बोललेले शब्द दीर्घकाळ लक्षात राहू शकतात. तर प्रेमाने आणि संयमाने बोललेले शब्द एखाद्याच्या आयुष्यात आशा निर्माण करू शकतात. म्हणून शब्दांची निवड जपून करा. या आठवड्याचा गुप्त संकेत. या 7 दिवसात तुम्हाला 2 तारे दिसतील. एक परिचित आणि सुरक्षित, दुसरे नवीन आणि थोडे अनिश्चित. मन लगेच पहिल्या दाराकडे वळेल, पण नियती कदाचित दुसऱ्या दाराकडे तुमचे लक्ष वेधत असेल. निर्णय घेताना भीतीपेक्षा समजूतदारपणाला महत्त्व द्या. विश्वाचा संदेश. तुळ राशीच्या व्यक्तींनो, प्रत्येक गोष्टीचा तोल राखण्याचा प्रयत्न करताना स्वतःचे मन विसरू नका. इतरांना न्याय देताना स्वतःवर अन्याय होणार नाही याचीही काळजी घ्या. विश्व या आठवड्यात तुम्हाला वेग देणार नाही, पण दिशा नक्की दाखवेल. म्हणून संयम ठेवा, निरीक्षण करा आणि योग्य वेळ येताच आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाका. लक्षात ठेवा, काही बदल वादळासारखे येत नाहीत, ते शांत वाऱ्यासारखे येतात आणि नकळत संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून जातात. तुळ राशीच्या व्यक्तींनो, हा आठवडा संपताना एक गोष्ट मनात कायमची ठेवा. आयुष्यात प्रत्येक वेळी योग्य उत्तर लगेच मिळेलच असे नसते. काही वेळा जीवन आपल्याला थांबायला शिकवते, काही वेळा शांत राहायला शिकवते आणि काही वेळा फक्त निरीक्षण करायला शिकवते. कारण जेव्हा आपण घाईघाईने निर्णय घेतो तेव्हा अनेकदा सत्याचा महत्त्वाचा भाग आपल्या नजरेतून सुटतो. तुमची राशी म्हणजे समतोल, न्याय आणि विवेक यांचे प्रतीक मानली जाते. तुम्ही प्रत्येक गोष्टीचा 2 बाजू पाहण्याचा प्रयत्न करता. हा गुण तुमची मोठी ताकद आहे, पण अनेकदा हाच गुण तुम्हाला संभ्रमात टाकतो. प्रत्येकाला समजून घेण्याच्या प्रयत्नात स्वतःचे मन काय सांगत आहे हे ऐकायचे राहून जाते. या आठवड्यात विश्व तुम्हाला एकच संदेश देत आहे. इतरांचे मत ऐका, पण शेवटचा निर्णय स्वतःच्या विवेकाने घ्या. तुमच्या आयुष्यात गेल्या काही काळात काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडल्या नसतील. काही योजना बदलल्या असतील, काही नाती बदलली असतील किंवा काही स्वप्ने अजूनही अपूर्ण असतील. अशा वेळी मनात प्रश्न येणे स्वाभाविक आहे. माझ्याच बाबतीत असे का घडले? पण प्रत्येक उशीर म्हणजे अपयश नसते. प्रत्येक वेळा योग्य वेळेपर्यंत जीवन आपल्याला अधिक तयार करत असते. लक्षात ठेवा, नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक वळणे घ्यावे लागतात. ती प्रत्येक वळणाला अडथळा मानत नाही, तर प्रवासाचा भाग मानते. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक बदल हा शेवट नसून पुढच्या टप्प्याची तयारी असू शकतो. या आठवड्यात तुम्ही स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. मी निर्णय भीतीमुळे घेत आहे की समजूतदारपणामुळे? या 2 गोष्टींमध्ये खूप मोठा फरक असतो. भीती आपल्याला थांबवते, तर समजूतदारपणा योग्य वेळी योग्य पाऊल उचलायला शिकवतो. तुमच्या स्वभावात सर्वांना आनंदी ठेवण्याची इच्छा असते. अनेकदा स्वतःचा वेळ, स्वतःची ऊर्जा आणि स्वतःच्या भावना बाजूला ठेवून तुम्ही दुसऱ्यांसाठी उभे राहता. ही भावना सुंदर आहे, पण लक्षात ठेवा, रिकाम्या भांड्यातून दुसऱ्याला पाणी देता येत नाही. त्यामुळे स्वतःची काळजी घेणे हा स्वार्थ नाही, ती तुमची जबाबदारी आहे. या आठवड्यात तुमच्या शब्दांकडे विशेष लक्ष द्या. काही वेळा शांत राहणे हेच सर्वात प्रभावी उत्तर असते. प्रत्येक टीकेला उत्तर देण्याची गरज नसते आणि प्रत्येक गैरसमज लगेच दूर करण्याचाही हट्ट नसावा. वेळ अनेक गोष्टी स्वतः स्पष्ट करते. तुलना करणे टाळा. आज कोणीतरी तुमच्यापेक्षा पुढे दिसत असेल, पण त्यांचा प्रवास वेगळा आहे आणि तुमचा प्रवास वेगळा आहे. तुमची प्रगती तुमच्या कालच्या स्वतःशी तुलना करून मोजा. जर तुम्ही आज कालपेक्षा थोडे अधिक समजूतदार, अधिक संयमी किंवा अधिक सकारात्मक झाला असाल, तर तीही मोठी प्रगतीच आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा आठवडा मनशांत करण्याचा आहे. दिवसातून काही मिनिटे स्वतःसाठी ठेवा. देवाचे स्मरण करा, कृतज्ञतेची भावना व्यक्त करा किंवा फक्त शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा. अशा छोट्या सवयी मनातील गोंधळ कमी करण्याचा प्रयत्न करू शकतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, विश्व प्रत्येकाची परीक्षा एकसारखी घेत नाही. काहींना संयम शिकवला जातो, काहींना धैर्य, काहींना योग्य वेळेची वाट पाहायला शिकवले जाते. तुमच्या वाट्याला जो अनुभव आला आहे तो तुम्हाला अधिक मजबूत आणि अधिक परिपक्व बनवण्यासाठी असू शकतो.
आठवड्याच्या शेवटी मागे वळून पाहाल तेव्हा कदाचित बाहेरच्या परिस्थितीत फार मोठा बदल दिसणार नाही, पण जर तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता आली असेल, निर्णय घेताना आत्मविश्वास वाढला असेल आणि स्वतःवरचा विश्वास पुन्हा जागा झाला असेल, तर समजा या आठवड्याने आपले काम केले आहे. कारण खरा बदल नेहमी मनात सुरू होतो आणि त्यानंतर तो आयुष्यात दिसू लागतो.